त्यांना शांत राहायला सांगा तर मी बोलेन. आहेत काय? आम्ही कायद्यावर बोलतो, आम्ही पॉलिसीवर बोलतो. जयश्रीजी मी आपल्याकडे येणार आहे, मी आपल्याला पूर्ण वेळ देणार आहे. अविनाशजींचा मुद्दा पूर्ण होऊ दे. बोलत राहा. अविनाशजी बोला. झालं त्यांचं. कुठलाही अजेंडा नाहीये. ज्याला मराठी भाषेबद्दल अभिमान आहे, ज्याला महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान आहे, त्याच्याकरता राजसाहेबांनी हा जी तिसरी भाषा हिंदी हा जो ते मानेच्या मागून घास घेतायत त्याच्याकरता केलेला हा विरोध आहे. बर, हे सन्मान्य रेखावार संचालक पुणे ही काल जी बैठक झाली यामध्ये काय लिहिलंय, 18/6/2025 सर्क्युलर ऑलरेडी मुंबईतील अनेक शाळांना आलेला आहे. बरं, तुम्हाला वाचून दाखवतो. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 नुसार पहिली मराठी स्तर 1, दुसरी इंग्रजी स्तर 2, तिसरी हिंदी अथवा इतर राजकीय भाषा. हिंदी लादत नाही आहेत ना, मग हिंदी अथवा इतर राजकीय भाषा का, कशासाठी, काय कारण आहे. पुढचं पान आणि माझं नाही आहे फाइंडिंग, हे सन्मान्य रेखावार साहेबांकडनं प्रिंटआउट घेतलेलं त्यांनी दिलेला फोल्डर आहे आम्हाला अभ्यास करायला. काय लिहिलंय, सदर निर्देश हे इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंमलात राहतील. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यातील निर्देश बंधनकारक राहतील. आणि सर्वात याच्यामध्ये अकलेची दिवाळखोरी अशी आहे आणि आम्हाला यातली पळवाटही कळते. मला हे कोण तज्ञ आहेत ह्या समितीचं नाव जरा मला मिळालं तर बरं होईल. बरं, की 12 नंबर हे त्यांचंच पान आहे. मी परत सांगतोय, सन्मान्य रेखावार साहेबांचंच पान आहे. मेंदू विज्ञान व बालमानस शास्त्रानुसार 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते. कृपया मला या समितीचं नाव सांगा, ह्यातले तज्ञ कोण आहेत ते आम्हाला सांगा. कारण 2 वर्षाच्या मुलाला डायपर सुद्धा घालता येत नाही. आई वडील, आजोबा आजी, घरातली लोक यांची ओळख करून द्यायला लागते. तो बोबडे बोल सुद्धा बोलायला लागलेला नसतो, थोडेफार शब्द उच्चारायला लागलेला असतो. तुमच्या राजकारणाकरता मी उलट म्हणतोय, हिंदी भाषेवरून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा ह्याला कुठेतरी एक त्यातनं मार्ग काढताना ते दिसत आहेत. आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे कुठलंही राजकारण करत नाहीत. ते मराठी करता, मराठी भाषेकरता, मराठी अस्मितेकरता 100 पेक्षा जास्ती केसेस घेतलेल्या आहेत. आता 14 क्रमांक हे बघा, क्रेडिट स्कोर. मी ऐकतोय 3-4 दिवस क्रेडिट स्कोर काय लिहिलंय, हिंदीच का, आम्ही जे म्हणतो ना हिंदी नाही लादायची. काय आहे, एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत, एखाद्या विद्यार्थ्याने किती विषय किंवा कला शिकलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी किती वेळ दिलेला आहे यावरून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षणासाठीचे पॉइंट्स मिळण्याची व्यवस्था होणार आहे. मग इथे या टाइम टेबल मध्ये 2 मिनिटं द्या, नंतर मला पाहिजे जायला सांगा. मग या ठिकाणी हिंदी अथवा इतर भाषा हे का लिहिलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, सन्माननीय पंतप्रधान जे चांगलं करतात त्याला राजसाहेब ठाकरे चांगलंच म्हणतात. लोकसभेला जेव्हा त्यांना वाटलं त्यांनी उत्तम काम केलेलं आहे तेव्हा भाजपने अतिशय सन्मानाने, सन्मान्य पंतप्रधानांनी अतिशय सन्मानांनी आणि सन्मान्य राजसाहेबांना शिवतीर्थावरती सोबत भाषण करायला बोलवलं होतं. त्यामुळे राजसाहेब ठाकरे कोण आहेत ना हे या संपूर्ण देशाला माहिती आहे, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला माहिती आहे. फक्त सत्तेतलं यश आणि अपयश ह्याच्यावर त्या माणसाचं कर्तृत्व ठरत नसतं. परंतु आमच्याकडे संपूर्ण अपयश असून सुद्धा आम्ही हरतोय, होय आम्ही हरतोय, पण ही एक फेज आहे. भाजप त्यातनं सुद्धा गेलेला आहे. सन्मान्य वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, 2 पासून असते 300, 350, 350 शेवटचं संपवतो गेलेले आहेत, लक्षात घ्या. परंतु लोकांना का वाटतं यांच्याकडे यावं, का सगळ्या मंत्र्यांना वाटतं यांच्याकडे यावं, का असं वाटतं की हा माणूस आपला मित्र असला पाहिजे. तर चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट आणि राजकीय स्वार्थाचा विचार न करता जे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि जे 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्राकरता बलिदान दिलेलं आहे त्याच्याकरता राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हे कटिबद्ध आहेत. त्यांच्यावरती 100हून जास्ती केसेस आहेत. कार्यकर्त्यांनी लाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलेले आहेत. नुसती टीका करणं सोपं असतं, तोंड दिलंय म्हणून लोक टीका करतात. परंतु आमचं ओपन चॅलेंज एकदा तुमच्या माध्यमातून डिबेटला बसवा. मग मनसेनी केलेली आंदोलनं आणि त्याला मिळालेलं यश, मग ते टोल पासून कुठपर्यंतही असो, आम्ही तुम्हाला सांगतो कुठल्या माध्यमातून काय झालंय. आणि जे द्याल ते मी जसं पुराव्यानी बोलतोय तसं पुराव्यानी साबित करा. मला फक्त एवढंच म्हणायचंय, राजकारणाकरता त्या चिमुकल्यांच्या मेंदूशी खेळू नका. आणि ह्याच्यामध्ये जर कला लिहिलेला आहे तर ह्याचा अर्थ असा आहे, अहो इथे टाइम टेबल काढलंय हो,
इथे विशाल टाइम टेबल आहे, टाइम टेबल R1 R2 R3 व्हॉट यू प्रेक्षक मीन बाय पाहत आहेत. दिस, आणि कुठली विसपट संख्या, कशाबद्दलची विसपट संख्या. हो, ह्यांच्याकडे शाळा नाहीयेत. आता तुम्हाला स्पष्ट सांगू का, दादरला एक शाळा आहे, दादरला एका वर्गात 1ली ते 8वीचे वर्ग बसतायत आणि हे शिकवणार आहेत विद्वान. मग आमची भाषा बदलते, लक्षात ठेवा. तुमच्या राजकारणाकरता तुम्ही कोणाशी खेळताय, त्या चिमुकल्यांशी. आपलं राजकारण आपल्याकडे हो. म्हणून राजसाहेबांनी हा झेंडा विरहित परंतु मराठीचा अजेंडा घेऊन पूर्ण ताकदीने सर्व पक्षांना आवाहन केलेलं आहे. आणि माणूस खरा आहे म्हणून सर्व पक्ष आम्ही एकत्र या मराठी नक्कीच भाषेकरता, अविनाशजी, मराठी म्हणूनच अस्मितेकरता एका एकत्र बाजूला आलेलो. कुठल्याही प्रकारचा झेंडा नव्हे मात्र अजेंडा मराठी या निमित्तानं मोर्चे काढायला सुरुवात होतेच आहे. सगळ्यांचं लक्ष 5 तारखेकडे लागलेलं आहे. मात्र ज्या प्रकारची सविस्तर माहिती आपण दिली तशाच प्रकारचं सविस्तर उत्तर ॲडव्होकेट जयश्री पाटील